अरे मी रानात जाऊन आलो, तुमची कामं नाही करत जावं तर रानात चक्कर मारावं, कोणत्या वावरात काय चाललंय ती लेबर काम नाही करीत नीटनाटक. काय भाऊ तुम्हाला सांगायचं. बापू सगळं लक्ष आहे आमचं. तुम्ही कसं येतात तिकडं आता? हा आता वय राहिलं का काम करायचं? अरे लय कष्ट आहे, काही फुकट झालं कर सगळं एवढं. किती कष्ट करावं लागले असतील, किती त्रास सहन करावं लागला असेल, तोही सगळे झाले का मक्कर होतं का कष्ट नाही केलं. माहितीये बापू, पण मी काय म्हणतो आता, लय तिकडं नका आता जीव गुतू. आम्ही सांभाळतोय बघतोय ना. हाय पण करायचं तुमच्यासाठीच चाललंय का आता काही काही आला गेले साहेब फिराय रानात गेलं नाही का आज? घ्या. त्यांना काय एक काम कर, मला कोपट बांधून तिथे जरा तो बस रानातच फक्त 2 टाइम कमी काय तुम्हाला? अरे मग आता मी उठले की रानात जातोय आणि तुम्ही सकाळी 9 वाजता 10 वाजता बाहेर निघात रो बापशी. पटत का तुम्हाला? आम्ही बाहेरची कामं करतो ना, तर तुम्हाला सांगतो बाहेरचं काय आम्ही. हाय, आता बाहेरची कामं करतात मग परत ती राजकारणचा हास्तूच बारीकसा इकडे डोक्यात तुमच्या. करावंच लागतं, त्याशिवाय काय कराय? गावात आहे का मान प्रतिष्ठा त्याशिवाय? काय असतं मान प्रतिष्ठा आहे ना आपल्याकडे आहे ना. तुम्हाला आठवत नाही, मी तुमच्या टप्प्यात असताना आहे ना 1.5 एकर वावर होत बापाचं. किती मग हे जी झाले ना आता 5-25 एकर, किती तुमच्यासारखा उजाड ठक कपडे घालून गावभर फिरत बसलो असतो ते झालं असतं का? बरं ठीक आहे, ते सगळं झालं. आता नका तुम्ही तक तक करून काळजी करीत बसू. आता एवढं आहे ना, अजून आम्ही वाढवायचा प्रयत्न करूच, पण तुम्ही नका तिकडे लक्ष घालू. आता ते तिकडे त्या बांधालाच पाणी दिलं का, ऊसालाच पाणी दिलं का, आराम करा, बाकी काही नका करू. मस्त वाटतं आराम करावा. आता जर मी झालोच सरपंच, ते 25 ते 60 होणार नाही का? सरपंच झाल्यावर ग्रामपंचायती कायची का बॉडीची कोण टाकशील नाही ते एखाद्या. प्रत्येक गोष्टीत वाकडं लागायचं. हर मग आता ग्रामपंचायतचा सरपंच झाल्यावर आपली प्रॉपर्टी वाढायचं काय कारण? गाव विकसित झालं पाहिजे, लोकांची कामं झाली पाहिजे. लोकांचं बी करायचं, आपलं बी करायचं. राजकारण करायचं असेल लोकांचं भलं झालं ना की मग आपलं भलं, आणि भविष्यात आपलं पण भलं करायचं. भविष्यात लोकांनी नाव घेतली पाहिजे आपले. कधी बी तंड देत मला. बरं तुला जायचं होतं. बरं मी माझ्या स्वतःच्या जीवावर करतो सगळं. हा जा जा. मग तंडायचं आपलं म्हातारं. काय कळत आहे काट्याला? बापू ना काय ऐकू त्याच्या डोक्यात ना राजकारणाचं भूत आहे. त्याच्यामुळे जाऊ दे. तुम्ही ना काळजी करू, मी आहे ना. जेवलाय का? मी नाश्ता झालाय माझा, मी येतो जरा चक्कर मारून येतो. आणि तिकडे येऊ नका आता, आराम पुरी करा. आहे का? हा घरातच आहे. जेव तू जरा. ए राम. जाऊ का मी? हो हो. काय करत बसायचं त्याचं ह्याचं समजतच नाही कोणती गोष्ट. अहो हो, मच मान्य आहे मला. या मायाला एक पाकिट द्या, ऐकताय का? नाहीतरी पाकिटावरच येते. अहो ऐका ना 1 मिनिट, आता फोनवर बोलतोय ना, थांब ना. तुमच्या त्या म्हाताऱ्याचं किती वेळ करत बसू? थांब आहे चहा बाबा, दे, पाणी बायको दे, डोकायला सारखं सारखं लागली बोलतोय माझं. तो. काय आहे बाई, काय आहे? काय त्याचा त्रास? किती दिवस सांभाळायचंय? सारखं पाणी दे, हे दे, ते दे, सारखं चालू असतं काही ना काही. हळू बोल जरा, लोक ऐकतात आजूबाजूला. मग त्यांचं काहीतरी करा ना. बघू, थांब जरा काही दिवस. किती दिवस अजून? अगं इलेक्शन तोंडावर आले, हा? आणि असे याचे जर म्हातारे घराचे बाहेर काढले तर लोक काय म्हणतील? एकट्याने मतदान पडेल का मला? हा? लोक म्हणतील उभं राहिलं निवडणुकीला नाही. त्रास झालाय मला नुसता. एक काम कर बरं तू, वैताग आहे तू एक रोजचा. काम कर, इलेक्शन असतो तू माहेरी जा बरं, माझ्या डोकं नको खाऊ. हा मलाच माहेरी पाठवा तुम्ही. मग कोणाला, मी जाऊ का तुझ्या माहेरी आता? हा? त्यांना सांगा ना समजून. त्यांना नाही समजून सांगू शकत जास्त गोष्टी. त्यांचे बी मित्र आहेत, मित्रमंडळी आहे त्यांची, त्यांचे कुटुंब भरपूर आहेत. मतदान आहे कसं कळत नाही सकाळी तुला? उठल्यापासून त्रास, सकाळी उठल्यापासून नुसती भुणभुण आहे पाठीमाग. ऐक, तुला जर वाटतं ना तुझा नवरा सरपंच व्हावा तर एकच गोष्ट कर, त्या म्हातारा नीट सांभाळ. त्या म्हाताराच्या मागत 100-150 मतदान आहे आपले. तेच करते आता. मग काय, मग बसू काय 100-150 काढी लावून माझ्या? हा? मग त्यांना थोडंफार समजून सांगा ना मला सांगण्यापेक्षा. बरं बाई, सांगतो त्यांना समजून. तू पण थोडं समजून घे, इलेक्शनचा पिरियड आहे. काही गोष्टी नाही कळत तुला, पण घेत जा समजून. हा? आम्हाला समजून सांगत राहा. यायचंय तुला का मी जाऊ? बस गाडीत चल. बन 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 बन. नुसतं मला सांगायचं सारखं. काय हो मामा, काय झालं? कवरा हाका मारायचं रे तुम्हाला. आता आवरीत होते घरातलं, मग घरातलं मी बघावं लागतंय ना. पाणी पिऊन ठेवले जा पहिला. हा, हिटरला पाणी लावलंय, तुम्ही आंघोळ करून घ्या,
मी चहा ठेवते तुम्हाला. कशाला ते हिटर तीन एखाद्याशी करण बसून म्हातार मरण तर तुम्हाला तसं गॅस ह्याच्यावर शिगडी फिगडी तापायचं ना दुसऱ्या ते चुली. अहो पण मी बंद केलंय मामा, पाणी तापून ठेवलंय, ती काढून ठेवलं हिटर. चल ते आंघोळ केली अहो मग काय चहा ठेवती का काही खायला करशील? मग जेवायलाच वाढते आता, जेवले पण नाही तुम्ही. हा त्यावेळी लागते ना. हा चला मी देते तुम्हाला. हळूच पडतान फिरतान. खुशी, अय खुशी, अय खुशी. आले. अहो मामाला जेवाय वाढते. अरे पण मी खुशी बोला ना. काय गुतली काय तिकडं? कावाची आवाज मारतोय? अहो त्यांना जेवाय वाढते मामांना. पहिले इकडे. हा बोला. काय नसतं काय मामा 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 लावलंय का इथं? नवऱ्याला त्याचं काय नाही होय. मग त्यांना जेवाय वाढायचं तुम्ही त्यात काही म्हातारा हाताने घेऊन. आता तुम्ही सांगा काळजी घ्यायला, वरून तुम्ही सांगा. काळजी फक्त ते थोडं वरवर घ्यायची. हे काय एवढं नाही पार नसतं मग नवरा आलं मग त्याच्याकडे लक्ष बी द्यायचं नाही. त्या म्हातारीच फक्त ते जमीन तेवढी नावावर करून घेऊस तर मी काळजी करायची. नंतर जे एकदा जमीन नावावर झाली ना ठेवायचं नाही. मला सांगा ते नुसतं मामा मामा कधी आवा तर लक्षच नसतं तुझं. मग चहा पाणी द्यावं लागतं. चहा पाणी म्हातारं माणूस आहे ते. राहू दे, पिन नाही तर राहीन नाही तर तसंच झोपन. काय एवढं काय पुढं पुढं करायचं नाही. हा. उगा वरच्यावर 2-3 शब्द बोलायचे, आणून देऊ का म्हणायचं, परत जायचंच नाही. तसं केलं मला नाही का घराच्या बाहेर हाकलायची. कोण? मी नाही का इथं? तुम्ही काय करता? ते लहानी करते तरी का? तू काय एवढं करते का? ती तर सकाळी सकाळी उठले की आवरते फिवरते खातेत पिते आणि लगेच निघतात बाहेर. मग ते काय मोठलं माणसं, मग आपण काय ठेका घेतला करायचा? हा तुम्ही नेतात का मला फिरायला? मस्त काढ पुढील तुला नाही आता फिरायला. इथलाच आवरत नाही तुझं आणि तिकडं काय करायचं तुला फिरायला जाऊन? मी सांगितलं तेवढंच कर. आणि ते म्हातारी पुढे पुढे करू नको. नाही करत. हा तसं फक्त काय तुमचा बाप बोंबाला ना मग मला बोलायचं नाही परत. मला तर तेवढं थोडं थोडं बोला. हा चुकले हे काम होतं तेवढं. आणि काही फक्त माझ्या एकट्याच्या नावावर करू नाही जाणार, त्याच्या बी नावावर होणार. दिले तर दोघांना निम्म निम्म होणार. मग काय करायचं? उपाशी मारायचं का? उपाशी मारणार कशाला? पण तू तुझं बघ ना. काय काळजी तुला म्हातारीची? कुठे जाऊन काय बाई माणूस प्रेमाने बोलावतं नाहीच. चहा घेऊन ये मला हा. पहिलं. जेवढं सांगतो तेवढं करायचं नाही, दुसरंच चालत यायचं. अरे मग अरे तिकीट फिक्स आहे भाऊ. पिंपळे साहेबांनी शब्दच दिलेला आहे आपल्याला आणि स्वतः प्रचारासाठी आपले पिंपळे साहेब येणार आहेत. आणि मग एकदा का इलेक्शन लागलं ना दुराळाच करून टाकतो बघ. हा गावात नुसता राडा, फक्त एकच नाव आदित्य भाव आदित्य भाव. हा बाकी तुझं काय प्रचाराला यायचंय बरं का. हा आणि वहिनीला बी सांगून ठेव. बरोबर ऐक ना, मेवणा आलाय माझा अक्षय आलाय त्याच्याशी बोलतो जरा. हा हा चाल चाल. हो हो चालतंय. बाय. काय अक्षय अभिनंदन, मला कळालं तिकीट फिक्स झालं आपलं. तिकीट फिक्स आहे आपलं. पिंपळे साहेबांनी शब्द दिलाय. हे मग विषयच नाही राव यंदा. विषय काय? आणि मी का त्याच्यामुळे डायरेक्ट आहे ना इथं जोर आपण ही ना तिकीट आहे ना आपण सरपंच होत नाही हालत नाही जोर आम्ही इथून. सरपंच 100% होणार आपण. फुल आणि तू इथंच राहा बरं का आता पुढच्या 1-2 महिना फक्त. 2 महिने आहे पोरं पण बोलावतोय. हा बोलून घे. अडचणच सगळे येत तुझे नाही पंढर आपल्याला. लोक सगळे बोलून घे इकडेच. इथं मंडपात टाकून दे की त्या झोपा खा प्या काय करायचं ते ऐश करा. तुम्हाला सगळे पार्टी बिर्टी देतो मी. सोय करा लागा ना. हे बघा अक्षय, तुला किती वेळा सांगितलं ही सोय करावं लागल असं म्हणायचं नाही, कारण सोय केली दाजी म्हणते बर कुठं राहिली तयारी आता काय करायचंय मला सांगा आता. आता सध्या तर काय चालू आहेत गाव भेटी वगैरे दौरा वगैरे. आणि आमच्या ताईसाहेब कुठे गेल्या? ताई साहेबाचं काय सांगू बाबा, नुसती तन 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 आणि भनभन भनभनाचे मागे मागे. अजून चालू आहे तसंच. काय म्हातारं ऐकत नाही आणि तुझी बहीण ऐकत नाही. नको नको झाले मला यांच्यामुळे ना. माझं इलेक्शन जर गेलं ना तर तुझ्या ताईला ना माघारीत लावत असतो मी. तसं ना करू मी आणि सांगतो. तुला ठेवून घेत असतो मी इथं गडी म्हणून. हा तुम्हाला वाटलं बायको करतो. हे शी जा त्या बहिणीला भेटून ये बाबा तुझ्या. परत ती डोकं खाईन बरं, चला, मी सांगतो तिला समजून. भेट आणि परत ये आपण जाऊ लगेच बाहेर जरा. चालतंय आलोच. हा नितीन शेट कुठे आहेत? हा हा झालंय तिकिटाचा विषय पाहिलेलो. हो काय करते ती एकाने ना काड्या लावून दिवसा झोपतीत आणि एकाने ती डोक्यात राजकारण सरपंच व्हायचं काय आता बाबा. अवघडच खेळ आहे यांचा. ह्यात कवर आपण तरी काळजी करावं. बाप्पू लय निवांत काय चितागती बसलाय असं.
बसलो घ्या रानातून जाऊन आलो जरा. म्हणलं दार वाजवलं एकदा, काय म्हणलं झोपली असते म्हणून जाऊ मरू होते तिकडे, झोपू दे आपलं, बसव हाय बाहेर बी सावली. अहो पण तुमचं पण चुकतं ना. हा नुसतं वडीत आहे, नुसतं या कांगा वडीत आहे, देऊन टाकायचं त्याच त्याला म्हातारा आता ते करावंच लागणार आहे. काय कवर मी त्या माझ्या नाव ह्याला कर्ज काढायचंय बागा म्हातारा काय सही देत नाही नाव दिले की सह्या मी कवा नाही म्हणतोय त्यांना, सह्याला कुठं आली कर, ह्याच्यावर सही कर, आलं त्याच्यावर कर सही. नुसतं वडून द्यायचं त्याला देऊन टाकायचं, तुमचं तुम्ही करा, 2 टाइम जेवाय द्या म्हणायचं. हाय डोक्यात आता त्यांना सांगतोय ते ह्या तुमचं बघा. ते मोकराम तुम्हाला त्रास होतोय ना. आता बघा बरं, तुम्ही काहीतरी पैशा पाण्याला अडवला असेल किंवा दिलं असं म्हणून दरवाजा सुद्धा उघडला नाही. झोपा काढत येतं त्यांना का अडवलं मी. नाही तर मग काय होतं तुम्हाला पण आता तरुणपणी वड त्यांच्यासाठी ओढलंय. लय. वाटतं की सुखा समाधान पोरांच्यात राहावं, 2 घास सुखाने खावं. खायला नाही अडचण, ती आहे पुरी जपतात, फक्त बारीक सर त्यांना बी काम तन 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 करतात पण जपत आहेत. बघा टाका त्यांच्या नावावर, म्हातारपणे आपलं नाही का. आता आली ना त्यांना सांगतो बाबा नोय मी आहे तो रे ना. डायरेक्ट त्यांना हो दोघांना आता मी निघालो वारी बिरी करीन, आल्यावर 2 टायमाला जेवाय द्या, सुखा समाधान राहा, तुमचं तुम्ही कसं असेल तसं बघा. जाऊ का. बघतो परत एकदा कडी वाजून उठले तर उठले. अरे ऐक, काय अक्षय? अरे ऐक ना, मी काय म्हणतो, हा ते मोजणी करून घेऊ हा, आणि आपल्या वाट्याच्या याच्यावर बांध टाकून घेऊ, ऐका नाही. ठीक आहे, आता केलंच आहे वेगळं, तसं आहे आपण एकत्रच. हा नाही करून टाकू. आता एकत्र पुढं नको अडचण, पोरा बाळांना तेच ना, आपल्या. त्यामुळंच आहे का नाही. पण बरे हा. मला नव्हतं वाटलं बापू एवढं लवकर आपल्या नावावर करून देतो. हा ना राव. पण जाऊ दे, बाकीची म्हातारीला येडे तिडे घेते तू. हा तेच ना, मला वाटतंय म्हाताऱ्याला वाटलं असेल पोराचं इलेक्शन वगैरे. झालं तर इलेक्शनचं काय, ते काढी लावतं इलेक्शनला, ते माझ्यासमोर नको राजकारण करीत. आता ते बाहेर काढते आलोय तिकडे ना नाही. निवडून आता. आता तू असशील सरपंच गावात, इथं माझ्या पैसे नाही. बरं मी काय म्हणतो, आता सगळं झालंय, हा. म्हाताऱ्याला तू सांभाळ, काय माझ्याकडे नको. हा तूच सांभाळ ना, आता माय मागं किती व्याप आहे माहिती ना तुला. आता तेच करीत बसू, मला बाकीचे कामं नाहीत का, काय व्यापी म्हणजे गाव सांभाळते तुला, मात्र सांभाळता येणार. हा पण घरात कुठं असतं तुम्ही लक्ष द्यायला. सांभाळ ना तुझी बायको, म्हणजे ते तुझ्याकडेच राहू दे. आता मी जरा प्लॅन करतो, तिकडेच वावरात बांधून घेतो, वाटलं हे राहू दे तुलाच. तसं काय नाही. मात्र राहू दे तुला, मग हे तुला याची वाटणी का नाही करीत, तर मात्र तू सांभाळतो म्हणून हे राहू दे तुला. हा हा, मात्र माझ्याकडे मग नको. मग ठीक आहे, मग काय हा, नाही. मात्र राहू दे तुझ्याकडे. चालतंय जाऊ मग तेवढं बघतो, मग तिथं फोन केल्यावर ये. चालतंय. हा परत म्हणशील तू एवढं घेतलं आणि तेवढं घेतलं. काय करतोय. चावी दे. जाऊन ये जा, लवकर ये, मला जायचंय बाहेर परत. हा लवकर येतोय. काय तायडे, इतके दिवस तो त्या म्हाताऱ्याला जपलं, शेवट आला तुझ्याच मुळावरती सांभाळायची बारी. मग आता काय करणार आहे, घर वाटणीला आलं मग आलं सांभाळणं. गरज कशाला घ्यायचं, नवीन बांधला असता आपण. अरे नवीन बांधायला किती पैसे लागतात. दाजी सरपंच झाल्यात, आता ही 2 मजली काय 10 मजली बांधते. ते तर आहे सगळं खरं, पण त्या जावेची काही जबाबदारी आहे का नाही. मस्त आहे, पण म्हातार तुझ्याकडे का आलं, तू जपत होती म्हणून त्याला वाटलं आता म्हातारपणाला तू अजून जपशील चांगलं. किती जपत बसू. आणि त्यांनी कधी सांभाळले का, मी तर जेव्हा येतोय तेव्हा म्हाताऱ्याला जेव्हा सगळं देत नाहीत ती. जाऊ दे, असंच आहे, आपण केलं कितीतरी आपल्यालाच कमी पडतं. बरं जाऊ दे, काय जाऊ दे, आलंय नशिबाला ना. बघा मला काय करायचंय, चांगलं सांगायचं काम होतं. बघा अजून पण म्हाताऱ्याला थोडी हिसक फिसक कर, जाईन निघून चढ देवा बिवाला तिकडे. हायच किती दिवसाचं आता ते. हा ते तर आहे, आणि लय जपू नको, लय आपल्या ते अजून 5-25 वर्ष जगम पुढे जा, घालून द्यास पाटकीने. मी जेवढ्या पुरतं तेवढंच करते. बर चल, मला जायचं गावात. दादी ती मिरवणूक आहे ना, जेवण करून जा ना. नको आल माघारी जेवा, तिथं जेवणाचा कार्यक्रम. ठीक आहे, जा. हा. अरे ते मोबाईल मध्ये बुट घालीत बसण्यापेक्षा थोडस काम धंद्याचं बघावं. मामा तुम्हाला एक सांगू का, काय कितीक दिवस मी करू, वैतागले मी खूप. अरे माझं होतं नव्हतं सगळं तुम्हाला दिले म्हणलं तर तुम्हालाच करायचं आलं ना. वाट जेवाय मला चल.
पण मामा श- मला काय म्हणायचंय, काय म्हणा आता तुमचंच मी सगळं करते का नाही, मग काही दिवस तिकडे जा ना तिच्याकडं. विचार म्हणजे आता हे सुरू झालं का तुमचं लगेच? तसं नाही मामा, पण काही दिवस जा ना. काय मी वैतागले मामा, हे घरचं करायचं, सगळं करायचं. तुझ्या नवऱ्याचं नाही करीत काय? त्याचं करायचं दुसरं येतं काय कोणी? पण काही दिवस राहायला काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला? म्हणजे तर प्रॉब्लेम नाही म्हणजे प्रॉब्लेम माझा आहे ना तुम्हाला. आपण नाही करू शकत मामा, मी किती करू? मला त्यांचं पण करणंय, घरातलं करणंय, तुमचं करणंय. सारी इस्टेट तुम्हाला दिली ना. मग त्याला काय झालं? काय झालं म्हणजे मग? तिला पण दिलीच आहे ना तुम्ही, का मला आम्हाला एकट्यानंच दिलीये? हे बघ तुझ्या नवऱ्याला आल्यावर मग बघू तो काय करायची. मला जेवायला वाटत. चल नको तुम्ही काही करा, त्यांना सांगा नाही तर काही करा, मी इथून पुढे करणार नाही आणि काहीच नाही. अजिबात नाही काय करणार. नाही काहीच करणार. मी काही ठेका नाही घेतला सगळं करायचं. तिला पण तुम्ही हिस्से दिले आहेत ना, मग तिच्याकडे पण जाऊन राहा, तिला पण करू द्या जरा कष्ट. काय म्हणून काय बोलणार तुम्हाला लगेच लगेच तुम्ही तुमचे नखरे सुरू झाले. हा काहीच म्हणू नका तुम्ही. तुम्ही तुमची जायची तयारी करा फक्त. आता काय तुम्ही सांगायचं आणि मी ऐकायचं आहे की नाही? देऊन बसलो तुमच्या हवाली सगळं. ते तुमचं कामच आहे देणं. ना आता काय तो कुठे गेला टोनगा? बाहेर. बघतो तेव्हा आल्यावर तुझ्याकडे बघतो त्याच्याकडे बघतो. काय बघायचं ते बघा. हा लय मस्ती आली ना तुला. धमकी नका देऊ आम्हाला. मग दोघं बॅकलेच असतो बाहेर. तुम्ही बाहेर राखला नाही तर काही करा, आमचा पण हिस्सा आहे ह्याच्यात. तुझ्या बापान दिलं काही बांधून कर तुला? लग्न करून आले ना या घरात, ते माझं पण झाले. म्हणून आली. तुझ्या बापाला असं केल्यावर मग जमन का? माझ्या बापाचं नका काढू. मग हा, तुम्ही तुमचं बघा, माझ्या घरच्यांपर्यंत जायचा काही संबंध येत नाही. तुला जमतं काय? सासऱ्याला उपाशी मारायला निघाली जमणार नाही काय तुम्हाला उपाशी नाही मारले, जीवच घातलेले. काही नका सांगत बसू. उपकारच केला मला आतापर्यंत जेवाय घातले. माझ्याच स्टेट्यू जगात आणि मला जेवाय घातले. जे उपकाराची भाषा सांगते काय मला? आम्ही नाही सांगत उपकाराची भाषा, फक्त सांगितलंय काही दिवस तिथं पण जाऊन राहा. राहीनच. तुझ्यासारखी नाही ती अशी. हा, मग करू दे ना कष्ट तिला पण. मग का जात नाही? जातो तिच्याकडं. नाहीतर तू आहे ना, तू तुझे रंग उधळणारच होते, मला माहितीच होतं. जा ना मग तिच्याकडं, बघू द्या मला पण. इतकी किती तुझ्यासारखी. माया लावते तुम्हाला. अरे तुझ्यासारखी हलकट नाही ती. बघते मी पण, जाऊन राहा पहिले. सासऱ्याला उपाशी मारायला निघाले. कायचे काही सांगू नका उपाशी मारलं म्हणून. हा, आज काय केलं? मला जेवाय घातलं काय तू सकाळपासून? कधी नाही घातलं? चहा पाणी दिलं नाही का सकाळी? उपकारच केला. हा, मग खरं सांगा ना, खोटं कशाला सांगता? तुझ्या बापाला बी फोन लावतो सांगतो त्याला ही केली काय आहोत असं माझ्या हवाली तू. माझ्या बापाला सांगा नाही तर काही सांगा, माझ्या बापाला माहिती त्याची पोरगी कशी आहे. अशी अगोदर नव्हती ना, आता आता झाली ना. तू लागली नाही की गुण बाहेर काढायला तुझी दाखवायला. काय गुण दाखवले? मग फक्त म्हंटल काही दिवस तिच्याकडे जाऊन राहा, काय कारण येत? तिला पण कष्ट करू द्या ना जरा. कष्ट करू द्या. एवढे गुण गाता ना तिचे, तर मग मला पण बघू द्या. माझंच घरदार, माझी शेतीवाडी मला निघाली करायला. हा, माहितीये. बघू तेव्हा आल्या होय ना, त्याच्याकडे बघू तुझ्याकडे बघू. हा बघा, काय बघायचंय ना ते बघा. धमके नका देऊ. या म्हाताराचं करू करू थकले. कधी एकदाच जातोय काय माहिती, डोक्याला वैताग आहे नुसता. काय म्हणत नालायक नाही असं वाटलं नव्हतं मला. ए पुरी कुठं चालली तू? कुठं चालले म्हणजे? फिरायला. अरे तिने हाकारल्यावर मला भाकर नाही दिली. मग मी काय करू आता? किती आल? मी काय करू म्हणजे? ही तुमची नाटक आहेत ना, मला नका अरे सांगू. जेवायला द्या अगोदर मला भूक लागली मरणाची. मी काय करू? तिच्याकडे जा ना जेवायला, मी बाहेर चालले. अरे तुला तेच सांगतोय. ती पोरगी म्हणली आजपासून माझ्या इथे थांबायचं नाही, जेवायचं नाही, त्या तिच्याकडे जायचं. म्हणून बघा, ती ना तुमची उद्योग बघा. किती आल? आजचे दिवस कुठं खायचंय ना ती खा, आणि संध्याकाळी आल्यावर बघन मी. मला कार्यक्रमाला जायचंय. हे सगळं माझ्या जीव कमवलंय, माझ्या जीव सगळं त्याच्या वाईस करताना आता मला भाकरीसाठी इकडे तिकडे फिरायला उपकार लागतं. नाही केले, उपकार नाही, सगळे करतात ते. काय झालं? हे तुमच्या बापाला समजून सांगा. भनभन भनभन जायचंय ना कार्यक्रमाला आपल्याला. इकडे कशाला आले तुम्ही?
मग त्याने हाकायला कुठं जाऊ? ते बायाने सांगितलं परत माझ्या घरी यायचं नाही, तर भाकर नाही, तुकडा नाही, सगळं बंद, आता तिकडं राहा म्हणली. तिकडे राहा म्हणजे काय खिरपेंड आहे काय ते इकडे? आणि तेवढा मोठा बंगला काय त्याच्यासाठी दिलाय का आम्ही? मस्त तणलो आता, काय तिच्या पाया पडू मानू तिला? तुझ्या पाया पडतो, मला भाकर दे. एक काम करा ना तुम्ही, त्याच्यापेक्षा गोट्यात राहा आणि तिथं करून खा. मी हा मग तुम्ही नाही कोण आम्हाला नाही वेळ काढायला लक्ष द्यायला, तुमच्या मागे हिंडत बसायचं काय काम बघायचे आम्ही? काय काय करायचं आम्ही? अरे का तुम्हाला थोडीशी पेशी लाज वाटत नाही? बापा संग बोलतोय, शेजारी पाजाऱ्या संग लाज नाही. वाटायला काय आम्ही काय डान्स नाही करत इथं. इथं काम राहतात लय आणि सगळं तुमचं उठणं बसणं मुतणं हागणं करायला का आम्हाला येळ नाही. सारखं बापाचं! चहा- अरे चहा दी, पाणी दी, हे दी, जेवायला दी, गरमच करून दी, गारच नको. काय हे? आणि इकडे परत येऊ नका, ते बांगला दिला ना त्याला. रायकाला का थोडीशी दया माय येऊ दे तुम्हाला. ए, चल ग. मला तर नाही येत दया माया, तिला येत असेल तर बघा. जा, निघा. निघा तुम्ही. आणि माग नका थांबू गाडी. परत येऊ नका इकडं, कोण नका दाखवू. सगळा दिवस खराब केला माणसानं. त्यांना यायला जन्म दिलेल्या पोरांनी या अवस्था करावं माझी. काय निवांत कुठं जायचं, कुठं राहायचं? मामा हा ओ मामा, काय इथं डोक्याला हात लावून बसले तुम्ही? काय झालं? अरे काय सांगायचे तुला आता? काय अशी काय अवस्था केली? पोरांनी हाकलला, घराबाहेर काढलं, परत यायचं नाही म्हणले घरी. त्याला म्हणजे एवढं चांगलं चाललेलं आणि ह्यांना काय मात सुचलंय आता मध्येच? त्याला त्यांच्या नाव मामा येतं माझे. नाव करून दिलं. माझी अवस्था बघ. मुलींनी सांगितलं आमच्या घरी यायचं नाही, आम्हाला इथून पुढे भाकर नाही मागायची, कुठं राहण कुठं जा तिकडं. आता आपली करावं काहीतरी व्यवस्था. हे असले मला ना दंडकाला सटकवले पाहिजे. कस काय असं वागत, म्हणजे मनात सुद्धा येत नाही की अशी वागत्यान मुलं. तुमच्या तिकडे यावं तर ती पोरगी म्हणून काय अवस्था केली, म्हणून मग तिकडे बी म्हणलं आता नकोच जायला, आपलं कुठेतरी बाहेरच जाऊ. अहो 1.5 एकर जमीन होती फक्त. हा एवढं कष्ट केलंय मामानी, जवळजवळ आता 25 एकर जमीन झाली आणि बंगला फिंगला बांधलाय, सगळं जागची जाग्यावर केलंय. आणि ह्या पोरांनी अशी अवस्था केली मामाची, मला तर विशेष वाटतंय. मी ना पोरांना खरंच आहे ना, तरुणांना चोपलं पाहिजे नाही का? हा मी अरे त्यांना आईला बाबाची किंमत नाही का सांगतो, मग? आईला सांगितलं होती ना, चांगलं त्यांना इंगा दाखव, अरे कशाला शिवाय जागेवर नाही यायची ती. नको सांगू, ती मनाला खाईल पोरगी, कशाला मग? नाही 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 नाही, ही बरोबर नाही. बरं आम्ही पाहिलं, नेमकं चाललो होतो आम्ही बोलत, त्याला म्हणलं, काय कोण करणार? बसलंय असं? मी ना आईला सांगतो. नको सांगू आईला, एक काम करा, टेन्शन घे. आपण यांना घेऊन ना घरी जाऊ. हा? चालते. त्यांचा ना तोडगाच काढू आपण. तर तुला उलट सुलट बोलायचं नाही तिथे. नाही मला कसं काय उलट बोलतील? बरं मामा, आता आईला सांगण्यापेक्षा आहे ना, मला तर वाटतंय मी माझ्याच पद्धतीने हँडल करतो. बरोबर आहे का नाही? जी होईन ती होईन. तुला उलट सुलट बोलायचे, मला उलट बोललंय ना, बघू आम्ही त्यांचं त्यांच्याकडे ना- काळजी करतो मी. हा. आम्ही ना त्यांचं त्यांना घोडे कुत्रे संगत लावते आता. चला चला. ठरलं, चला. ऐ घर कायसाठी दिलं तुला मी? म्हातारा सांभाळ म्हणून दिलं त्याला. अरे तुझं मत खरं आहे, पण हिना हाकललंय मी घरात नसताना. मग तुझं तू ते बघायचं, मग घराची बी वाटणी करू का मग? तू थांब जरा, बसायचं का? तू तोंड गप ठेवती का तुझं? डोक्यात डोकी घालून बसायला आलोत का आपण? इतकं निवांत काय चाललंय तुमचं? अगं एकदा तर निर्णय घेऊन टाका ना, काय करायचंय ती. बरं काय करायचं ते सांगा. अनाथ आश्रम मध्ये सोडून टाका. अनाथाश्रमामध्ये सोडून टाका. बरोबर बोलली ताई. मी पण तेच म्हणणार होतो. हा, मग ते- अरे ते इज्जत जाईल आमची गावात. तोंडात. मग काय आपण सांभाळत बसणार आहे, आपण नाही सांभाळणार आहे, ते पण नाही सांभाळणार आहेत. हा मी तर नाही सांभाळणार बाई. आम्ही पण नाही ए सांभाळणार. भाऊ काय करायचं? हो दाजी ऐका, हा. तुम्ही 50 द्या. दाजी तुम्ही 50 द्या. ₹1,00,000 म्हातारा आहे ना, चांगलं वृद्ध आश्रमात टाकू. नाही नाही, पैसे पैसे देऊन कोणी मात्र टाकलं तर वृद्ध आश्रमात? सांभाळताना व्यवस्थित, तुम्हाला लोकांना कशाला? आवडायचं. ते बघू दे. तुम्ही काय म्हणतो, औषध घालून मारायचं का म्हातारा? गेलं म्हणून सांग. काय म्हणता येईल? लास्ट फिर वाटतं नाही, असं काही करायचं तोंडाला नाही हाडफेड हाय का नाही तुमच्या जिबीला? टेन्शन राहायचं अरे काय कसं काय करते? दाजी सरपंच आहे आपण. अहो, तुमच्यामुळे ते आम्ही पण पोस्टमार्टमला काय म्हणतात ना, ती नेलं ना, मग काय आपली गेलच म्हणायचं आपण. मला नाही झेलत जायचं बाई, तुमचं तुम्हाला करायचं असेल तर करा. आम्ही पण नाही ते करणार. म्हातारं किती कुठं- सापडा आधी. आणि पण कुठं एवढं बोललं तरी कुठं निघून जात नाही. रागाच्या भरात गेलं ते गेलं, तिकडच राहा नका. कुठं गेलाय काय माहित, भावाने सापडा ना. बरोबर सांगितलंय ना. अनाथ आश्रमात 50 द्या,
अनाथ आश्रममध्ये नेऊन टाका. पण अरे म्हातारा सापडलं तर पाहिजे त्याच्यासाठी आधी. म्हातारा नाही घरी. अहो तुम्ही म्हातारा तर शोधा आधी, वृद्धाश्रमात घालायचे, निकडे टाकायचे, मारून टाकायचे, चालले तुम्ही कुठे जाणार आहे तुम्हाला ते? तर काहीच कळत नाही. आले. मामा तुम्ही कुठे गेलते? अहो, कुठे गेलते तुम्ही? किती शोधले तुम्हाला मी? लय काळजी तुम्हाला मामांची. नाही तसं नाही ते काय झालं दाजी कुठे भेटले? दा तिकडे आत्याकडे गेलते का तुम्ही? सांगून जायचं ना, हा सांगून जायचं. आम्हाला लोक काळजी लागली. मी शोधत होते तुम्हाला. अहो, ते सांगून जायचं. अहो गप्पासा, त्याला जेवण तर दिलं का तुम्ही घरी? नाही नाही का असं होतं, त्यांना जेवण करा. काय जेवण आहे, उपाशीच पडले होते झाडं खाली तिथं. तुम्ही त्यांना घरातून काढून दिलं. कोण म्हणलं? नाही नाही आम्ही म्हणलं फिरून तिकडे गेले असतील. झालं बोलून चक्कर आले असं बाबांना. ऍक्टिंगचे क्लास लावले सगळ्यांनी. अभिनय कसा करीत आहेत? कसे करता बघा ना. ऍक्टिंग नाही करत आहे आम्ही. असं एक मिनिट, त्यांना लाजा सुद्धा वाटत नाही. झालंय काय? मी आता आलोय, मला काय कळलं नेमकं काय झालंय मला सांगा. म्हणलं मी तिकडं रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली पाहिलं. काय अवस्था केली तुम्ही त्यांची? भाऊ तुम्ही इकडे का म्हणून तुम्ही म्हणजे होय गाव ताब्यात दिलं गावावाल्यांनी तुमच्या, आणि तुम्ही स्वतःच घर उघड करून नाही, बिचाऱ्या काय- बापाला तुम्ही असं हो सरपंच साहेब. हे काय बोलले हो सरपंच काय? अरे हिने सांगितलं परत माझ्या उमरेच्या आत नाही पाहिजे तुम्ही, अन्नाचा कण नाही देणार, त्याच्याकडे जायचं, तिने घालायचं. ती बी तुमचं पोरग आहे, तिच्याकडे गेली म्हणली फिरायला चालली मी, भाकर नाही भेटणार. तुमच्या दोघींचे ना तंगडे तोडल बरं का आता मी. हा असं करतं का? आम्ही नसताना आमच्या बापाला घराच्या बाहेर काढतं का? त्यांनी लहानाचं मोठं केलंय आम्हाला. राहू द्या सरपंच साहेब. हो सरपंच राहू द्या. आमच्या पुढे आता राहून दे तुमचं अहो वागणं. मी घरी होतो का तुम्हाला ना हाकलला तवा? होतो का मी घरी? आल्या विचारायचं काम नाही, माझा बाप विचारलं कुठे मी गेला? तिला, ती म्हणली बाहेर गेलेत. म्हणलं गेले असतील गावात कुठतरी. अहो लाजा वाटलं पाहिजे तुम्हाला, लाजा. मामा ही पण त्यांच्यासारखंच वागत आहेत ना म्हणण्याप्रमाणे. अरे बायकांची बैल झाली. त्यांना बापापेक्षा बायका प्रिय येत, त्यांचं ऐकायचं. यांच्या सगळ्यांना यांच्या संपत्तीवर डोळा आहे. यांना समाजाचं कळालं यांना. नाही नाही ह्यांना- असं करू आपण आहे ना ह्यांना ना रुद्राश्रम टाकू. हा हा? हा चालतंय ना मग. हा, चालतंय काही गरज ना. नाही आणि कोणाला. जागा बांगला घर आहेत ना, हे पण टाकू तिकडे नाही का? मग देऊ सगळे त्यांना ना, सगळं. सगळं अरे त्यांच्या लाज बरोबर वाटते का जाईल. तुला? हा हा म्हणायला. अरे बाप येतो आपला. अरे मागाशी तूच म्हणला ना टाकायचं म्हणून. मी नाटक नको करू. बघितलं का? हो, बाप्पा, मी बघितलं कधी का? म्हणून का असं? एका त्यांच्या माणसाला- तोंडाने बोलताय आता हे. 50,000 द्यायला तयार झालती तुम्ही यांना. असं काही नाही, तुझाच नवरा म्हंटला. आपल्या ढकलून मोकळे झाले हा. सगळं. यांना सगळ्यांना तुम्ही पैशाचा बघताय मोह ना, आहे, नाही का? दिमागात राहता पण तुमची वागणूक एवढी ना नीच लेवलची आहे. ह्यांना धडा शिकवावं लागणार आहे. नाही भाऊ ऐका ना. एक आहे ना, एक गुंठा सुद्धा तुम्हाला जमीन भेटत नसते आता. नाही केलंय. आम्हाला नको पण आहे. ऐक ना, ऐक सगळं त्यांचं आहे, त्यांनी आम्हाला मोठं केलेलं आहे, त्यांचं आहे सगळं. म्हणून त्यांना असं रस्त्याला काढलं का? आमच्या मर्जीने दिलंय सगळं, आम्ही नाही मागितलं ना. काही. ऐ, भाऊजी आता दिलं ना. अरे ह्याच बापानं दिलं ना तुम्हाला सगळं. हाच बाप तुम्हाला सांगतोय ही सगळं पूर्ण माझ्या ताब्यात येईल, आणि हे एखाद्या वृद्धाश्रमाला दान करणार आहे मी, आणि मला सांभाळायचा प्रश्न आहे ना. नाही पोरांनी सांभाळलं मला एक तुम्हाला वाटलं पोरगी. काय? फक्त बुवा त्यांची मुलंच आहेत, त्यांना दुसरं कोण नाही का? असं काही त्यांची नाही, बहीण आहे असं काही आणि त्याच्या बहिणीला आहेत ना जी मुलं आहेत ना, मग तुम्हाला चांगलं माहिती आहे पुढं काय करताय. तू फक्त मला एक मदत कर. ह्या घराला कुलूप लावतो, जमिनीला स्टे, आणि हे हाकलायला आडवे पडले की धुवा. माझा आहे ना, बाया पोरा सकट. माझा जवळचा मित्र आहे वकील. त्याचा कार्यक्रम असतो. पडा पाया पडा. आम्हाला माफ करा. अरे तुम्ही नाटकं पैशाचे करता लालची तुम्ही, नाटकं. पैशाचे लालची तर तुम्हाला बाप नाही, आम्ही नावाची काही नाही चीज करत. नाही. अहो दाजी ही अपेक्षा नव्हती तुमच्याकडून. का हो? आम्ही सांभाळतो. मला एकदा तरी सांगायचं नाही हिचं असलं वागणं. मला बोलले नाही तुम्ही तुला एकदा. माहित नव्हतं. माझ्या माघारी काय करते मला काय बरं माहिती? आता कळलंय ना? नाही. आता कळलंय ना? नाही नाही ह्या दोघे आता अरे हाकलायचं. घरातले तुम्ही दोघं मोठे आहेत ना. हा? तुम्हाला तुमच्या बायकांना काय वळण लावता येत नाही का? नाही तर झाली चूक भाऊ, आता इथून पुढे नाही होणार. ऐका ना आता आहे ना, मामनला विचारल्याशिवाय कोणता हिशोब इकडची तिकडे करायचा नाही नाही. नाही जे काय असेल ना ह्यांच्या समक्ष झालं पाहिजे. अरे ह्या वयात तुमची अजून नाटकं मी कष्ट बंद करतोय मी. करायची. तुम्ही घरात, मी राहणार. अरे चाललंय काय? तुम्हाला काय वाटलं तुम्ही आमच्या बायका झालं म्हणजे काय मालकीन झाल्या का इथले? आणि याला गावाने सरपंच केलाय. बापाला घराच्या बाहेर काढून ह्यो गावाचा विकास करणार आहे. अहो, मला काय माहिती माझ्या माघारी काय चालू आहे. घरी जरा लक्ष द्या. खायला येतो ना घरी, कळत नाही, बाप दिसत नाही घरात. माफ करा, आम्ही सांभाळतो आता. बापू हा. इथून पुढे नाही होणार असं. आता झालं असं थोडस इकडे तिकडे थोडी हवा लागली होती याची त्याची, पण आता इथून पुढे माफ करा, आता आम्ही सांभाळतो. आतापर्यंत आणि रानात जायचो. साहेब, हा, पाहू ना किती दिवसात जायचं मामा तुम्हाला घरी. ते काय ते त्याचं लग्नाचं बघतो. घरात बसून राहायचं. आम्ही बसूनच इथं चौफाळा टांगणार आहे, आणि तू मला कामाला लावणार आहे, आणि ज्या दिवशी जाणार नाही त्या दिवशी घराच्या बाहेर काढणार आहे.
नाही ना जाते ना आतापर्यंत बापाची माया दिली पण इथून पुढं सासराच जमतंय. हा जमतंय. आणि पहिलंच असं वागायचं. अरे काय आता लाड भाऊ ते स्वतःच्या लाड. पोरींसारखा जीव लावला आणि ही अवस्था. आणि तुम्ही सरपंच येत जरा नीट पहा कुटुंबाकडे. जेवायचं नियोजन करा निघा आणि सगळ्यांचं मामा पण एवढं निघ. होय हे बिबटे कशाला ठेवला इथं? अहो, हे हुंड्यात आलंय मला. हुंड्यात आलंय ना, ए, जाण बाबा याला ना त्याच्या घरी हाकलून द्या. नाही राहू दे की 4-8 दिवस. तेवढं लाड नाही आता. म्हणजे परत तुम्ही बाहेर काढा. निघायचं आता घरी. बाबांची काळजी घे. काय नाही आम्ही आहे तर बाबांची काळजी घ्यायला. ए बाबा जा तू. त्याची पिशवी भरा आणि हाकला. नाही पोच करेन. हा बरं त्याचं काय असेल ती गुण इथून जाऊन दे त्याला. राहिली माझी. हा पिशवी उचला सावकाशा. परत दिसलं ना बा इकडे. घरातल्या वस्तू चोरू नको. आणि काय राहिलं तर पाठवतो बाबा. हा. आता आहे ना व्यवस्थित राहा. नाही एवढ्या वेळेस आहे ना अहो, तुम्हाला. आम्ही व्यवस्थितच आहेत. आमच्या बायकाला येत. बरं मी काय म्हणतो दाजी काळजी नका करू. मी आहे तुम्हाला 8 दिवसाला फोन करीत जाईन. तुम्ही आहे म्हणूनच काळजी आहे. मग चला ना याची काय चहा पाणी घेऊ. चला 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 जेवायला चला. मला एकदा तरी बोलायचं तुम्ही.